साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या स्मृतीस मी नम्र अभिवादन करतो। आणि आजच्या या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झालाय। या प्रसंगी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आमचे मित्र रामदास आठवले साहेब, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, मंत्री आशिष शेलारजी, मंत्री संजय शिरसाटजी, उपसभापती विधान परिषद सचिन अहिरजी, राज्यमंत्री पंकज भोयर, महापौर ऋतुताई तावडे, खासदार संजय दीना पाटील, आमदार रामभाऊ कदम, अमित गोरखे, मुरजी पटेल, अशोक पाटील, तमिल सेल्वन, दिलीप मामा लांडे, मिहिर कोटेचा, राजवंश सिंग, अमित साटम, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, अरुण खान, महेंद्र कल्याणकर, सीओ आणि अण्णाभाऊंचे नातेवाईक सावित्रीबाई साठे, सचिन साठे, अशोक लोखंडे आणि त्यांचे सर्व अण्णाभाऊंचे नातेवाईक, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय ज्योती साठे, ज्योतिताई देखील आहेत, ज्योती साठे आहेत, आरती साठे आहेत, सर्व मान्यवर आणि उपस्थित अण्णाभाऊंवर प्रेम करणारे लाडक्या आमच्या बहिणी, लाडके भाऊ, सर्व कार्यकर्ते, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। आज या ठिकाणी वंचित, कष्टकरी आणि उपेक्षितांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आहे। परंतु त्याच्या आदल्या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य अशा स्मारकाचं आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं केंद्राचं भूमिपूजन या ठिकाणी करतो आहोत। महायुती केवळ शब्द देत नाही तर दिलेला शब्द पाळते, पूर्ण करते, याचा आनंद आजच्या दिवशी आम्हाला सगळ्यांना आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या दृष्टीने दिलेला शब्द पूर्ण करण्याचं वचनपूर्ती तर हे पहिलं पाऊल आहे आणि त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे, आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद आहे। प्राध्यापक बाळकृष्ण रेणकेंनी अण्णाभाऊंबद्दल लिहिलेलं एक सुंदर कवन आहे। तुझ्या लेखनीची धार जशी तलवारीची पाती, तुझ्या लेखनीची धार जशी तलवारीची पाती, तू सोन्यासारखी केलीस कष्टकऱ्यांच्या मेहनतीची माती। कोटी कोटी प्रणाम अण्णा तुमच्या या क्रांतीला, कोटी कोटी प्रणाम अण्णा तुमच्या या क्रांतीला, मजूर शेतकरी कष्टकऱ्यांच्या या दैवताला। आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपले सर्वांचं दैवत आहे। आठवले साहेब पण इकडे आहेत। घाटकोपर मधील चिराग नगर ही अण्णाभाऊंची कर्मभूमी आहे आणि आज त्याच कर्मभूमीत हे स्मारक आणि प्रशिक्षण संस्था उभी राहते, याचा आपल्या सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे। मी या ठिकाणी 2 वेळा स्वतः पाहणी करून गेलो होतो, त्यांच्या जुन्या घराचं देखील दर्शन घेतलं होतं, त्यांना वंदन केलं होतं। आणि म्हणून आपण अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करतो, पण आजचं भूमिपूजन हे केवळ एका वास्तूचं नाही तर अण्णाभाऊंच्या विचारांचं बीज रोवण्याचं आहे, अशा प्रकारचा आनंद आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे। केवळ पुतळा किंवा इमारत न उभा राहता त्यात त्या महापुरुषाच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आपण करत आहोत। हे केंद्र केवळ एक दगडाचं स्मारक न राहता सामाजिक बदलाचं इंजिन म्हणून काम करेल, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। या प्रकल्पासाठी 300 कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे, परंतु त्यामध्ये काही कमी पडणार नाही। मुख्यमंत्री स्वतः इथं आहेत, मी आहे, त्यामुळे जे जे काही लागेल हे स्मारक भव्य दिव्य असं अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक कसं होईल यासाठी सरकार पूर्णपणे या ठिकाणी जे जे काही लागेल ते करेल।
इथं अण्णाभाऊंचा 20 मीटर उंचीचा ब्रांजचा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल. फकीरा या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठं पुस्तक शिल्प इथं उभारलं जाईल. मॉडर्न ग्रंथालय, संशोधन प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी इथं मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक डिजिटल ऑडिओ व्हिज्युअल दालन असेल. मुलांसाठी डिस्कव्हरी झोन सारख्या अनेक सुविधा इथं पुरवल्या जातील. हे फक्त स्मारक नसेल तर या ठिकाणी सखोल संशोधन देखील होईल. आणि यामुळेच अण्णाभाऊंचे विचार केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते जगभर पोहोचतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. इथून प्रेरणा घेत नव्या पिढीतून एखादा अण्णाभाऊ सुद्धा निर्माण होईल. अशा प्रकारचे हे स्मारक ऊर्जा देणारं, प्रेरणा देणारं ठरेल. महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उभे राहिले. लोकशाहीर अण्णाभाऊने आपल्या लेखणीतून आणि शायरीतून शोषित, वंचित, कष्टकरी, पीडित जनतेचा आवाज जगभरात पोहोचवण्याचं काम केलं. अण्णाभाऊ नेहमी म्हणायचे, पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरांच्या तळहातावर तरलेली आहे. हे वाक्य म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं मुख्य तत्वज्ञान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच आमचं सरकार कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या आणि वंचितांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अण्णाभाऊंनी गिरणी कामगारांच्या देखील प्रश्नांना हात घालला, त्यांच्यासाठी देखील त्यांनी संघर्ष केला. आणि म्हणून आमचं सरकार या ठिकाणी गिरणी कामगारांना देखील मोठ्या प्रमाणावर घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला. 2 वर्षापूर्वी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मध्ये झोपडीधारकांना त्याचा उल्लेख आपल्या कल्याणकरांनी केलेला आहे. सुसज्ज घरं देण्याच्या प्रकल्पाची देखील सुरुवात झाली. इथला कष्टकरी आता उंच टॉवर मध्ये राहायला येईल. महायुती सरकार फक्त इमारती उभ्या करत नाही तर गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबाचं आयुष्य नव्याने साकारत आहे. या स्मारकाच्या उभारणीतले सर्व अडथळे दूर करण्याचं ऐतिहासिक काम SRA केलेलं आहे आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांनी देखील अभिनंदन केलेलं आहे. आणि म्हणून या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणं हे मोठं आव्हान होतं, पण SRA अत्यंत संवेदनशीलतेने माणुसकी जपत हे काम पूर्ण केलं, याचाही आनंद आहे. मी SRAच्या सर्व अधिकारी त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि आधी माणूस नंतर प्रकल्प हा आपला दृष्टिकोन या ठिकाणी कायम ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी रामभाऊ कदम आमदार स्थानिक आहेत आणि त्यांनी देखील या प्रकल्पामध्ये नेहमी लक्ष घातलं. इथल्या सर्वच आमदारांनी, खासदारांनी या ठिकाणी आपल्या आपल्या परीने प्रयत्न केले. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने काम केलेलं आहे. आणि म्हणून या प्रकल्पात एकाही पात्र कुटुंबावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. आणि म्हणून त्यासाठी विविध शिबिरं देखील राबवली आणि अडचणी समजावून घेतल्या. आणि म्हणूनच 241 पात्र कुटुंबाचं पुनर्वसन या ठिकाणी सन्मानाने करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी या स्मारकाचा मार्ग प्रशस्त केल्याबद्दल मी या सर्व कुटुंबाचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणून सरकारसाठी विकास म्हणजे फक्त सिमेंट कॉन्क्रीट नव्हे तर माणसाचा सन्मान जपणं हे देखील महत्वाचं आहे. आम्ही कुठलाही प्रकल्प रेटून नेत नाही. लोकांच्या संमतीने, लोकांना विश्वासात घेऊनच आतापर्यंतचे सगळे प्रकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि म्हणून मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं स्वप्न हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी पाहिलं होतं. आणि त्या दृष्टीने या मुंबईतले SRA असतील, मुंबईतले म्हाडाच्या धोकादायक इमारती असतील, यांना क्लस्टरच्या माध्यमातून देखील आम्ही त्याचा मार्ग मोकळा करण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि म्हणून बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान देखील आम्ही राबवतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणारा जो माणूस आहे त्याला चांगलं घर मिळालं पाहिजे. मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे, हे आमचं धोरण आहे, हे आमच्या सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी देखील सामान्य माणसाच्या आयुष्याला
खऱ्या अर्थाने आकार दिला, कष्टकऱ्यांच्या घामाला भाषा दिली, कामगारांच्या वेदनांना स्वर दिला, वंचितांच्या स्वप्नांना लेखणी दिली. आणि म्हणूनच अण्णा भाऊंचे ऋण महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही, त्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. एवढं मोठं काम अण्णा भाऊंनी केलेलं आहे. अण्णा भाऊ केवळ एक लेखक नव्हते, तर ते परिवर्तनाचे शिल्पकार होते. अनेकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी परिवर्तन घडवण्याचं काम केलं, त्यांच्या जीवनामध्ये संस्कार, आकार, विचार देण्याचं काम केलं. आणि म्हणून जातीभेद, अस्पृश्यता, कामगारावरील अन्याय किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न अण्णा भाऊ प्रत्येक संघर्षात सामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचं योगदान अत्यंत प्रेरणादायी होतं. त्यांच्या शाहिरी बाण्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मराठी माणसाच्या मनात निर्माण केली. ते केवळ एक साहित्यिक किंवा शाहीर नव्हते, ते एक हाडाचे कार्यकर्ते होते एकजुटीच्या. आणि त्यांनी म्हटलं, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी चलबा फुडती, नवा महाराष्ट्र निर्मुंजक्ती करी प्रगट निज नाव. अण्णा भाऊंचे हे शब्द प्रत्यक्षात उतरवणं हेच आमच्या सरकारचं खऱ्या अर्थाने एक उद्दिष्ट आहे. आणि म्हणून हे नव्या पिढीला प्रेरणा देणारं एक हे स्मारक ज्ञान मंदिर ठरेल. अण्णा भाऊंच्या नावाने आपण जसं आठवले साहेब मगाशी म्हणाले, पुण्यात भारती आणि इकडे आरती, आरती देखील आपण अण्णा भाऊंच्या नावाने आरती स्थापन केली. हजारो विद्यार्थी आज त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. ही देणगी, ही प्रेरणा अण्णा भाऊंची आहे. आणि म्हणून हे केंद्र अण्णा भाऊंच्या विचारांचं जागतिक प्रेरणास्थान बनेल. महाराष्ट्राची समतेची परंपरा, साहित्याचा वारसा आणि सामाजिक न्यायाची भूमिका जगासमोर ठेवण्याचं काम या ठिकाणी अण्णा भाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणूनच जाता जाता अण्णा भाऊंच्या कवनातील एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी सांगतो, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. असा ज्वलंत समाजात क्रांतिकारी बदल घडवणारे अण्णा भाऊ. आता मला संजय शिरसाट यांनी सांगितलं की आपण वाटेगाव या ठिकाणी त्यांचा एक पुतळा आणि स्मारक 50 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये या ठिकाणी उभारतोय. खऱ्या अर्थाने असे स्मारक किती करू तेवढी कमी आहे, कारण अण्णा भाऊंचं कर्तृत्व तेवढं मोठं आहे. प्रेरणा, ऊर्जा या ठिकाणी तरुणाईला मिळेल यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आमचं सरकार, देवेंद्रजी या ठिकाणी आहेत, महाराष्ट्राच्या प्रगतीला वेगवान पद्धतीने महाराष्ट्र पुढे जातोय. त्याचबरोबर विकासाच्या आमचा अजेंडा विकास आहे. आमचा अजेंडा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बदल घडवणं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पुढे चाललाय, त्याच्या पाठीशी अण्णा भाऊंसारख्या थोर व्यक्तिमत्वांची प्रेरणा आहे. आणि म्हणून किती काही अडचणी आल्या तरी सुद्धा आमचं सरकार या सर्व अडचणींवर मात करून या महाराष्ट्राला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, समाजसेवा करताना वाटेत येऊ द्या किती काटे, समाजसेवा करताना वाटेत येऊ द्या किती काटे, एकच आदर्श ठेवा अण्णा भाऊ साठे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम.